काही आजचा 7वा ब्लॉग आहे आणि 7व्या ब्लॉगमध्ये आपल्याला आज आता म्हणजे ते बाहेर जायचं आहे. तर बाहेर म्हणजे आता आपल्याला एक पाहुण्याच्या गावाला जायचं आहे. तर चला आता जाऊयात. आता अंघोळ ते केली, कपडे नवे घातली व आता थोड्या वेळाने आपल्याला गाडीत जायचं आहे. तर चला. A few moments later. तर गाईज आम्ही आता वाटाने चलत आहोत. तर बघा झाडे. A few moments later. तर गाईज आता एक मंदिर येत आहे. हे पेंडगाव मंदिर आहे, हनुमान A मंदिर. few moments later. आणि गाईज सांगण्याचा उद्देश असा आहे की आम्ही आत्याच्या गावाला चाललो आहोत. ते म्हणजे तिकडे थोडं काम आहे त्याच्यामुळे. हो. हायवे खूप मोठा आहे बरं का ह्यो. हो, नितीन गडकरी यांनी कामे खूप चांगले केले आहेत. आणि बघा ना रस्ता कसला आहे. जायचा 2 पदरी, यायचा 2 पदरी. हो. गाडी आम्ही जास्त फास्ट पळत नाहीत, कारण दमाने चालवावी लागते गाडी लिमिटमध्ये. हो, नाही तर मग पुन्हा आपल्याला फाईन भरावं लागते. हो. तर पाहू शकता आम्हाला म्हणजे तीर्थापुरीला जायचं आहे. हो, आत्याच्या गावाला. तर चला. A few moments later. तर गाईज आता टोल नाका येणार आहे आणि आता म्हणजे टोल नाका आल्यावर तुम्हाला तर माहिती गाडीतून आपले पैसे कटते तर. हो. तर चला आता बघू तो टोल नाका. A few moments later. तर गाईज पाहू शकता आपण टोल नाका आला आहे. तर चला. तर गाईज आता आम्ही टोल नाक्यावरून निघालो आहोत. तर चला. A few moments later. आम्ही टोल नाक्यावर निघलो आहोत आणि पुढे आम्हाला तीर्थपुरी या गावाला जायचं आहे. आणि जाता जाता आम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं निवासस्थान लांबून दिसणार आहे व मी तुम्हाला दाखवतो. अंतरवाली सराटी त्यांचं गाव आहे निवासस्थानाचं. तर गाईज हा रोड म्हणजे धुळे सोलापूर हा रोड आहे. खूप मोठा आहे हायवे हा. हो, नितीन गडकरी साहेब यांनी केला आहे. हो, तर खूप छान रोड करतात हे नितीन गडकरी. तर गाईज चला आता जाऊयात. तुम्हाला मी दाखवतो मनोज जरांगे पाटील यांचं निवासस्थान. तर चला. A few moments later. तर गाईज मी तुम्हाला मनोज जरांगे पाटील यांचं घर दाखवतो. तर पहा आता 1 मिनिटात दाखवतो तुम्हाला मी. तर चला. हे पहा गाईज मनोज जरांगे पाटील यांचं निवासस्थान येथील आहे 5 किलोमीटर. ते पहा लांबून दिसत आहे. तर चला. A few moments later. तर गाईज ती केवढी मोठी मशीन आहे. A few moments later. तर गाईज आता जवळ आलं आहे घर पाहुण्याचं. A few moments later. तर गाईज आम्ही गाडी पार्क केली आहे आता. तर चला घरी. A few. तर गाईज आता आम्ही घरी पोहोचलो आहोत. हो. तर ह्यो माझ्या आत्याचा मुलगा आहे. याचं नाव ओमकार आहे. तर गाईज आता आम्ही घरी निघालो आहोत आणि चला तुम्हाला मी दाखवतो पुढे. तर चला. A few moments later. तर गाईज आता आम्ही निघालो आहोत आणि आता चला तुम्हाला वाटाने मी टोल नाका दाखवतो. तर चला.
गाईज हा आलेला आहे टोल नाका. तर पाहू शकता आपण कशा प्रकारे टोल नाका आहे आणि ह्याला एक शॉर्ट फॉर्ममध्ये फास्टॅग पण म्हणतात. म्हणजे ते गाडीला असते, मग आपल्या गाडीतून पैसे कटतात, गाडीनुसार असते. तर बघू शकता आपण कसं ऑनलाईन म्हणजे सेन्सर असते ते बघा, पुढचं दंडुका कसं कसं हालतंय तर बघा. लगेच कटले आपल्याला मेसेज येतो लगे ₹300 कटतेत. ह्या गाडीला मला वाटतं 300. ते बघा गाईज केवढं मोठं टाकी आहे. बापरे! तर चला. A few moments later. तर गाईज आता आम्ही टोल नाक्यात निघलो आहोतो आणि आता आम्हाला पुढे रस प्यायचा आहे. तर गाईज आता रस खूप म्हणजे उन्हाळ्याचं चांगलं असते प्यायला. तर चला आता पुढे. तर गाईज इथे रस प्यायला आलो होतो, पण इथे बंद आहे. तर चला पुढे जाऊ. तर गाईज ट्रकीवर बस चढून यायला लागलीत. आता आम्हाला रस प्यायचा आहे. तर आता चला रस प्यायचा. तर चला पाहू. तर गाईज पाहू शकता आपण रस होत आहे आता. तर चला. इथून निघालो आहोत. तर चला घरी. A few moments later. तर गाईज आता आम्ही रस पिलो आहोत आणि आता गाडी टर्न मारून थोडी वळवायची आहे. तर पाहू शकता आपण. हो, तर बघू शकता आपण गाईज आता गाडी वळीत आहे. हो, तर समोर ते तुम्हाला मोठं हॉटेल दिसतं, ते सनराईज हॉटेल आहे. पाहू शकता गाईज. आता रस पिलो आहोत आम्ही. तर पुढे आम्हाला आता पेट्रोल भरायला जायचं आहे डिझेल गाडीत. तर गाईज पाहू शकता आपण ओव्हरटेक म्हणजे बघायला लागतं गाडी इकडं जायचं म्हणल्यावर. तर गाईज आता डिझेल भरायचं आहे गाडीत. तर चला. तर गाईज पाहू शकता आपण पेट्रोल पंप आला आहे आणि गाडीत आता डिझेल भरायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे पेट्रोल पंप असतात. पाहू शकता आपण आता गाडीत डिझेल भरायचं आहे. तर A few moments later.